मुंबईच्या मानखुर्दमध्ये 3 मजली बांधकाम कोसळून मोठी दुर्घटना, 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. मंत्री गिरीश महाजनांकडून घटनास्थळाची पाहणी. मिसिंग लिंकवरील दुसऱ्या बोगद्याच्या आधी दरड कोसळली, सुदैवानं जीवितहानी नाही. दरड कोसळल्यानं मिसिंग लिंक वाहतुकीसाठी बंद. पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर दरड कोसळली, मिसिंग लिंकसह दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे बंद. सुरक्षेच्या कारणास्तव पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरील वाहतूक रोखली. मुंबईतल्या मुसळधार पावसाचा लोकल सेवेला फटका. पश्चिम रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिरानं, तर मध्य रेल्वे 10 ते 12 आणि हार्बर रेल्वे 10 मिनिटं उशिरानं प्रवाशांना फटका. नाशिक, पुणे, सातारा, रायगडला आज पावसाचा रेड अलर्ट, तर मुंबई महानगरला ऑरेंज अलर्ट जारी. सोसाट्याच्या वारे वाहण्याचा इशारा. मुंबई कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर 8 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी. पुढचे 3 ते 4 दिवस जोरदार पाऊस बरसणार. नागरिकांनी सतर्क राहण्याचं हवामान तज्ज्ञांचं आवाहन. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबईसह रायगड आणि पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी. कोकणात पावसाचं थैमान. रायगडमधील 3 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. नागोठणे शहरामध्ये पुराचं पाणी. चिपळूणमधील बाजारपेठा जलमय, तर रत्नागिरीमधील जगबुडी नदीही इशारा पातळीवर. रायगडच्या सुधागड तालुक्याला मुसळधार पावसाचा मोठा फटका. पालीच्या अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर मंदिरामध्ये पुराचं पाणी शिरलं. मुख्य सभागृहामध्ये पहिल्यांदाच पाणीच पाणी. कोल्हापुरात पुराचा धोका. पंचगंगेचं पाणी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर. 32 बंधारे पाण्याखाली. जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर. जोरदार वादळी पावसामुळे मुंबईमध्ये झाड कोसळून 3 मृत्यू. चेंबूरमधील स्कूल बस दुर्घटनेनंतर कुर्ला कमानी नौपाडा परिसरात झाड कोसळून एका वृद्धाचा, तर आरे कॉलनी परिसरामध्ये एका 19 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत. मुंबई विद्यापीठाच्या आजच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या. अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय. परीक्षांचं सुधारित वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाणार. महापौर रील स्टार, मात्र रीलवरून कामं होत नाहीत. किशोरी पेडणेकरांचा रितू तावडेंना टोला. तर मी रील स्टार की रिअल स्टार, मुंबईकर ठरवतील, तावडेंचा पलटवार. राम मंदिर चोरी प्रकरणाचा निष्पक्ष निकाल लागेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. उद्धव ठाकरेंचा निर्धार. मंदिर लुटणाऱ्यांना हिंदू माफ करणार नाहीत. रामाचं धनुष्यबाण चोरलं, मशालीनं तुमची लंका जाळणार, ठाकरेंचा इशारा. अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणी उद्धव ठाकरेंचा एल्गार. दादरमध्ये रामरक्षा आंदोलन. ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हनुमान मंदिर परिसरात महाआरती. मोठ्या संख्येनं शिवसैनिकांची उपस्थिती. उद्धव ठाकरेंना शेवटी राम आठवला. रामचा मार्ग सोडल्यानं त्यांच्या पक्षाची अधोगती झाली. फक्त आज नव्हे, ठाकरेंनी रोज रामरक्षा म्हणावी, मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. दान मोजणी प्रक्रियेशी माझा संबंध नाही. राम मंदिराचे खजिनदार गोविंद गिरींनी आरोप फेटाळले. प्रकरणाचा पारदर्शक तपास करून दोषींवर कठोर कारवाईचीही मागणी.